आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। विषयी आढावा बैठक घेतली आणि गुलियन बायर सिंड्रोम याच्या विषयी तालुक्याची आरोग्य यंत्रणेची तयारी काय याची पूर्णपणे आम्ही माहिती घेतली। कोडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू इथं घेतला आणि त्याबरोबर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील चर्चा इथं बैठकीमध्ये झाली। पीएचसी लेवलला काय काळजी घेणं गरजेचं आहे याची देखील चर्चा झाली। मुळात गुलियन बायर सिंड्रोम हा जुना आजार आहे। 1960 साली ह्या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले आणि त्याबरोबर या पेशंट्सला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। इफेक्टिव्हली आपल्याला कशा पद्धतीनं पेशंट ट्रीट केले पाहिजे याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर नर्व कंडक्शन वेलॉसिटी ही एक टेस्ट आहे। या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला प्रायमरीली कळतं की गुलियन बायर सिंड्रोम झालाय अथवा नाही। त्याबरोबर इतर देखील टेस्ट आहेत ज्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कळू शकतं की हा सिंड्रोम झालाय की नाही। याच्यामध्ये मुळात आपली जी इम्युन सिस्टीम असते, इम्युन सिस्टीम ही पेरिफेरल नर्व्सला अटॅक करते आणि पेरिफेरल नर्व्सला अटॅक केल्यामुळे ऑटो इम्युन डिसीज हा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात। गुलियन बायर सिंड्रोमचे बरेचसे पेशंट्स हे पुण्यामध्ये सापडल्यानंतर हाय अलर्टवर प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन आरोग्य विभागाचं आपलं गेलेलं आहे। कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्न याच्यामधनं प्रसार होतो। त्यामुळं बीडीओंना देखील बैठकीला आपण बोलवलं होतं, त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की हात गाड्यावर असणारे जे लोक आहेत त्यांचा थोडासा आपण अवेअरनेस करा किंवा पाणी हे उकळलेलं किंवा ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जे पाणी घरामध्ये येतं तेच पाणी प्यावं, बाहेरचं पाणी लोकांनी अवॉइड करावं। त्याबरोबर इम्युनिटी कॉम्प्रोमाइज जे पेशंट्स आहेत, वयस्कर लोक आहेत किंवा काही आजार असणारे लोक आहेत, यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे। बाहेरचं अवॉइड करता आलं तर काही दिवस त्यांनी अवॉइड केलं पाहिजे। आणि कुठेही अशा प्रकारच्या तक्रारी जर का कानावर आल्या किंवा अशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत असा पेशंट आपल्याला आढळला तर त्वरित आपल्याला त्याची टेस्ट करून योग्य ते त्याच्यावर आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे। कॉटेज हॉस्पिटलमध्ये 8 बेड हे फक्त जीबीएस सिंड्रोमसाठी रिझर्व्ह केलेले आहेत। त्या 8 बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत, त्याचा देखील आढावा घेतलेला आहे। आणि जिथं आरोग्य सेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे। आरोग्य मंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे, कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात, मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्दळ ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत। सध्या तालुक्यात जीबीएसची काय स्थिती आहे, रुग्ण काय आहेत किंवा नाही? आता एकच रुग्ण जीबीएसचा आतापर्यंत आपल्या कराडमध्ये आयडेंटिफाय झालेला आहे, कोडोली गावचं। आता त्यांचं देखील जी नर्व्ह कंडक्शन वेलॉसिटीचं टेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये क्लिअरली इंडिकेशन मिळणं झालंय की यांना जीबीएस आहे अथवा नाही। मग त्यांचं एक स्टूल सॅम्पलची टेस्ट असते, त्यासाठी सॅम्पल हे पुण्याला पाठवून दिलेलं आहे आणि तिथून आपल्याला त्याच्याविषयीचे अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही रिपोर्ट्स असतील ते येतील। पण हाय अलर्टवर एवढ्यासाठी आपण आहे की उद्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आले, कोविड सारखी परिस्थिती जर का निर्माण झाली तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये किंवा आमच्या कराडकरांना कुठला त्रास होऊ नये याच्यासाठीची बैठक आपण घेतली। आपण बरेच वेळेला म्हणतो की इंग्रजीत म्हण आहे की स्टिच इन टाइम सेव्हज 9, तसं उपाययोजना लवकर केल्या तर मग मोठी कुठली दुर्घटना ही घडत नाही आणि त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आजची बैठक